हे हॅलो नमस्कार. कसे आहात सगळे. आणि आज मी आहे ना सकाळपासून व्लॉग नाही शूट केला कारण माझा घसा थोडा दुखत होता आणि मला सर्दी पण खूप झाली, शिंका पण येत होते जास्त, आणि तर म्हणून मी व्लॉग नाही बनवला. पण मी नंतर विचार केला की आज हा या वर्षाचा लास्ट डे आणि आज आम्ही सेलिब्रेट करणार हा डे, म्हणजे घरगुतीच करणार आहे. तर म्हणून म्हटलं की मेमरी बनून राहिले कसं सेलिब्रेट करतो. यांच्या व्लॉगमध्ये तर राहीलच, पण माझ्याकडे पण एक थोडीशी राहील मेमरी. तर म्हणून मी बनवते आजचा व्लॉग. हा मी आता 6 वाजता स्टार्ट केला आहे हा व्लॉगला. तर आज आम्हाला सचिन दादा पार्टी देणार आहे कारण ते बोलले की मला जॉब पण लागलाय नवीनच, तर मी तुम्हाला पार्टी वगैरे नाही दिली तर मग आज देतो. तर मग ते आज गेले भाजी आणायला हॉटेलमधून आणि आम्हाला फक्त पोळ्या करायच्या आहे. तर मग मी चालले आता ताईच्या घरी पोळ्या करायला. आणि मी तिथं एवढं शूट नाही करू शकणार कारण मी थोडीशी लाजते अजून पण माझ्या मनातून भीती नाही गेली. मी आत्ताच घरात कम्फर्टेबल व्हायला लागले थोडी थोडी ब्लॉगिंग करायला, पण मी अजून दुसऱ्यांच्या घरी असं नाही काढू शकत. तर मग मी आता दाखवते तुम्हाला, जसं होईल तसं. कोणाकडे तरी मोबाईल देऊन होऊ शकतं का बघते आणि बघूया आज आम्ही कशी नाईट सेलिब्रेट करतो, लास्ट नाईट. तर आम्ही न्यू इयर नाही म्हणता येईल, काय म्हणतो, हॅपी न्यू इयर, लास्ट डे ऑफ द इयरचं जेवण करून आलोय. काहीच दाखवलं नाही पाहिलं तू ब्लॉग मध्ये. नाही, मला थोडे थोडे ना तुमच्याकडून हे घ्यायचे. चिकन खाल्लंय आज पाहायला, चिकन. येस, मी दादा आणि सचिन दादा आम्ही तिघांनी चिकन खाल्लंय आणि बाकीच्यांनी व्हेज खाल्लंय. कसं वाटतंय व्हेज खाऊन? चौघ पण माझ्या कॅमेरात येत आहे. तुम्हाला कसं वाटतंय? कोंबड्याचा मर्डर करून कसं वाटतं? आपण गेम खेळूया याच्या ब्लॉग मध्ये. एक गोष्ट जी तुम्हाला वाटतं 2024 मध्ये व्हावी, सुरू करा. एक गोष्ट जी 2024 मध्ये मला तर एकच गोष्ट म्हणजे वाटतंय, आई बाबा का तुम्ही आई बाबा. मम्मी को सेम क्वेश्चन मैंने मेरे ब्लॉग में पूछा तब मम्मी ने नहीं बोला. मम्मी सगळं तर याच्यात बोलू, तिच्या याच्यात काय बोलू. दोघाला वेगवेगळं कॉन्टेंट द्यायचं. कॉन्टेंट द्यायचं. म्हणजे तुम्हाला आजी आजोबा व्हायचं बरं. हा, आता आम्हाला आजी आजोबा व्हायचं. एक घरात नवीन बाळ आलं तर आई बापांची लगेच इच्छा सुरू झाली. सुनील तुला चमकतं इकडे. असा विचार करावा नाही लागत, पुढं आलं तर लगेच बोलायचं. हा, स्पॉन्टेनियस पाहिजे, विचार करून नाही बोललं पाहिजे माणसं. सांग तुझी इच्छा काय, तुला काय कोणती इच्छा होती? माझी इच्छा आहे की जरा फायनान्शियली ग्रो व्हावं आणखी, आणि अजून 7-8 स्वेटर घ्यावी. सॉरी, असं नाही घ्यायचं तो. पुढचा सांग. आणि मम्मीचा आणि एक इच्छा आणखी आहे की मम्मीची अशी गैरसमज दूर बर रिअल वाली सांग एकदम. की इच्छा काय आहे, एक अशी गोष्ट तर वाटतं 2024 मध्ये व्हावी. 2024 मध्ये व्हावी. मी सांगितलंय गण दादाचा चॅनल खूप वर जावा. मला एक इच्छा आहे की फायनान्शियली ग्रो व्हावी, एक इच्छा आहे. आणि दुसरी एक इच्छा आहे की जी गोष्ट तू चेस करतोय ना एवढ्या दिवसापासून, ती गोष्ट पूर्ण व्हावी. ऍटलिस्ट 1 लाख सबस्क्रायबर कम्प्लीट व्हावे बिफोर 2024 एंड्स. आणि स्वतःसाठी तेवढीच गोष्ट आहे. स्वतःसाठी असं पर्सनल काही गोल नाही. एक गोल होतं म्हणजे 2023 पर्यंत होतं, पण ते होईनाच ते पूर्ण. अजून 7-8 पेपर द्यावा लागला. म्हणजे मी नाही का UPSCच्या प्रिलिम्स नाही का इगो हट केली माझा. म्हणजे मला 23 पर्यंत अशी आशा होती की मी होईल बाबा पास. आता माझी सटकली पायल. माझी गेली, त्याच्यामुळे माझ्या स्वतःसाठी इच्छाच नाही. प्लीज याला मजाक मध्ये घेऊ नका, सिरियसली घ्या. माझी अशी इच्छा आहे की ऍटलिस्ट मी एवढी अमाऊंट तरी मी हे काय म्हणजे कमवावी की ज्यातून आम्ही दुसऱ्या देशातली एखादी ट्रिप झाली पाहिजे, त्याच्यात माझे 20% तरी वाटा असला पाहिजे. खारीचा वाटा. अहो 20% मी फक्त तुमच्यावर खर्च करणार. खारीचा वाटा म्हणणार, खारीचा वाटा. But that's a good start.
म्हणजे 50% तरी माझे असले पाहिजे, जेवढा पण आपला सगळा खर्च होईल त्याच्यामध्ये. एक इंटरनॅशनल ट्रिप का? हो. भूतानला 2024 मध्ये एक इंटरनॅशनल ट्रिप पाहिजे पाहायला. भूतानला का नेपाळ बघूया कुठेतरी ट्रिपला. तर आज आपण जाऊ शकतो आज पण मग पण नाही तसं नाही वाटतं आम्हाला जायला सध्या. पुढचा मम्मी सांग तुला काय पाहिजे. मी आता दोन वेळेस सांगितलं. सांग परत एक तर मी सांगितलंय तुझ्या चॅनलला चांगले सबस्क्रायबर व्हावं आणि चॅनल असा खाली खाली चाललाय तो असं वर जा. बर, त्यासाठी काय करावं लागेल? त्यासाठी थोडी मेहनत घ्यावं लागेल. कोणाला? तुला. लाईक शेअर सबस्क्राईब तर करावं लागेल. हा, लाईक शेअर सबस्क्राईब करावं लागेल. लोकांना जास्तीत जास्त पाहावं लागेल. मेन गोष्ट काय एकमेकांना आताची जेवढे लोक आहे ना आपल्या मागं, रोज जे 5,000 लोक पाहताना आपल्याला, त्या 5,000 लोकांनी दररोज जर पूर्ण व्हिडिओ पाहिला शेवटपर्यंत, पहिल्या मिनिटापासून तर शेवटपर्यंत पाहिला आणि रोज प्रत्येकाने कमेंट केली आणि लाईक केलं, तर आपलं जे टार्गेट आहे ना 1 वर्षापर्यंत, आपलं जे स्वप्न आहे ते होऊन जाईल पूर्ण. त्यांनी रोज त्यांनी 1 महिनाभर जरी केलं हे, की प्रत्येक व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला, त्याला लाईक केलं आणि त्याला कमेंट केलं, तर जे आपल्याला पाहिजे ते कम्प्लीट होऊन जाईल. आणि 2023 जसं आपल्याला हसून खेळून आनंदात गेलं तसं 24 आणि आमच्या घरात आणखीन एक माणूस वाढणार आहे 2024 मध्ये. याची बायको येईल ना. हा, मम्मीची इच्छा आणखी एक वाढावा त्याच्यावर. पुढच्या वर्षीची इच्छा राहील की पण त्या इच्छा काय वाईट नाही येत. बरोबर, त्यांच्या इच्छा त्यांना वाटणं ती चांगली गोष्ट आहे. की कारण काय आहे मग त्यांना म्हातारपणात काय कशाची अपेक्षा राहणार आता. त्यांना सांगू मम्मी तुझी इच्छा चांगली. बरं, आता मला काय पाहिजे 2024 मध्ये, तर मला असं वाटतं 2024 मध्ये आहे ना सगळी फॅमिली ना आनंदात राहावी, निरोगी राहावी आणि सगळ्यांनी ना आयुष्यामध्ये ना थोडंसं आहे ना भक्ती भाव आणि चांगले कर्म आणखी करावे असं मला वाटतं. म्हणजे देवाची भक्ती असेल, देवाला आपण तेवढं वेळ नाही देत असं मला वाटतं. आमच्या फॅमिलीमध्ये तरी मम्मी पप्पाच फक्त देवपूजा करतात जास्त, देवाचे आभार. आमच्या घरात आम्ही थोडंसं मागे त्या गोष्टीत, तर मला असं वाटतं की आपण पण त्याच्यात भर पाडली पाहिजे. आपण पण आपल्या परीने भगवंताचं नाव घेतलं पाहिजे. पण प्रत्येकाची देवाकडे व्यक्त होण्याची जी काय म्हणतात त्याला, हा कसं का होईना ती वेगळी असते ना. हा पण म्हणजे प्रॅक्टिस म्हणून एक लहानपणी कशी मी बसले का जवळ एवढे कसे बसायचे माझ्याजवळ हरिपाठ, म्हणजे नुसतं देवपूजाच नाही म्हणत, असे काही म्हणजे दान धर्म पुण्याचं एखादं काम, चांगलं काम. जसं मागच्या वर्षी आम्ही थोडीफार आमच्या मदत केली आमच्या शाळेसाठी, तसं ह्या वर्षी पण आमच्याकडून थोडंसं तरी कोणाचं तरी चांगलं व्हावं आणि आम्ही त्या लायक बनावं की कोणाला तरी आम्ही देऊ शकू आणखी जास्त. तर असे आमचे छोटे छोटे स्वप्न आहेत. तुमचे काय स्वप्न आहेत जरा कमेंटमध्ये सांगा आणि आम्हाला कळवा की तुम्हाला काय वाटतंय. आणि अजून ह्या इयर मध्ये तुमच्या कोणती एक अशी अपेक्षा आहे का जी म्हणजे कोणतं असं वाटतंय की यार हा हे चांगलं झालं माझ्यासोबत या वर्षी 2023 मध्ये? 2023 मध्ये माझ्यासोबत एक गोष्ट जी चांगली झाली ती अशी झाली की मला माझ्या घरी आईवडिलांसोबत कुटुंबासोबत गावामध्ये राहायला भेटलं आणि वर्क फ्रॉम होम मिळालं आणि मी माझं जे मेमरीज आहे ना त्या पण मी कलेक्ट करू शकतोय माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून. ती सगळ्यात बेस्ट गोष्ट झाली या वर्षातली. तू रे? माझ्यासाठी सगळ्यात बेस्ट गोष्ट नाही का काय झाली आहे, तुझं लग्न जमलं नाही. नाही मी ती ट्रिप पण जाणार. मेन गोष्ट काय झाली माहिती का, म्हणजे मला सगळ्यात जास्त हॅपी होतो मी तेव्हा. मी मॅच बघायला गेलो होतो. मी विराट कोहलीला बॅटिंग करताना पाहिलं, बॉलिंग करताना पाहिलं, फिल्डिंग करताना पाहिलं आणि त्याची सेंचुरी पण पाहिली. म्हणजे एक कम्प्लीट एक्सपिरियन्स होता जे की खूप रेअर चान्स होता तसं व्हायचा. मला 3-4 गोष्टी बघायला भेटल्या
ते लय भारी. आता मी एक सांगू का, या खुशीत आता उठा, मला झोपायचं नाही, एक गोष्ट सांग ना, चांगली राहिलेली या वर्षी चांगली झाली. एक गोष्ट चांगली झाली ती. यावर्षी काय झालं गड्या, यावर्षी या बाई बबलूची शादी जमली आणि सुनीलची शादी जमली, सगळं चांगलंच झालं यावर्षी. पुढे काय सगळ्यात आनंदाची गोष्ट, सगळ्यात पूर्ण वर्षभरात एक आवडली गोष्ट तुला ती कुठली? तुम्हाला दोघांना पण घरून जॉब मिळाला, ते तो लयच आनंद झाला. मी सांगितलं ते सांगितलं नाही, पण माझं पण आनंद आहे ना, माझा पण तुझा आनंद आहे, तो तिचा असू नाही शकत. आम्ही दोघं असं गपचित बसत होतो घरामध्ये, तो पण आनंदाच आहे ना. माझी ना आता माझ्यासोबत चांगली गोष्ट झाली का नाही ते नाही माहिती, पण मला त्या गोष्टीमुळे शिकायला भेटले. जे की मी 8-9 महिने पुण्यामध्ये राहिले ना, तिथून मला खूप असं मला वाटतंय की माझ्यामध्ये कॉन्फिडन्स आला. परत मी असं आजूबाजूला बघून शिकले थोड्याशा गोष्टी, शहरात कसं राहता. हा, परत मी म्हणजे त्या गोष्टींकडे बघून विचार करायला लागले. त्याच्यामुळे मला असं, नाहीतर मी शेलमध्ये होते एक अशा छोट्याशा फॅमिली डाऊट्स नंतर धनकवाडी काही दिवस, एवढेच 2 ठिकाण. म्हणजे मी जायचे पहिले पण फिरायला, पण मी एवढे नोटीस नव्हते करीत गोष्टी. आता माझ्यावर जबाबदारी पडली होती 8 महिने, त्याच्यामुळे मी जास्त गोष्टी नोटीस पण केल्या, समजून पण खूप गोष्टी घेतल्या. हे माझ्यासोबत चांगलं झालं असं मला वाटतंय. अरे म्हणजे शिकली तू काहीतरी नाही. हा, चांगलं म्हणजे ते नाही, पण शिकली. आणि नो शिकून झालं आता ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं, पुरीला शहरात लागत आणि तिला घरी लागत. चांगली बायको भेटली, माझं नशीब चांगलं आहे. तिला घरून आवडत नाही तर काही मुलींना असं म्हणजे गावाकडे राहायला आवडत नाही त्यांना. भले त्यांचा अक्का जन्म गावात, बऱ्याच त्यांनी मराठी शाळेतली खरवड का खायला असं ना काळी, त्यांना शहरातच राहायचं. त्यांना शहरातला मॅगडी मध्ये पिझ्झा नाही, बर्गरच खायचं. नाही, आपल्या घर एक चांगली गोष्ट आहे, आपल्या घरचं वातावरण चांगलं आहे, सासूबाई चांगली आहे, फ्री वातावरण आहे आपल्या घरचं, म्हणून पुरी तिला घरी राहावं वाटतंय. नाही तर तिला पळ काढली असती तर वातावरण चांगलं नसतं पुण्याला. काय रे सुनील, पायल तुला काय म्हणायचं, मम्मी आहे का नाही, स्वतःच्या गाडीची स्वतःची नाही कर, काय रे सुनती पायल मम्मी कशी का खोटं? या प्रश्नाचं उत्तर हा, तिनं द्यायला पाहिजे. एवढं पण चांगलं नाहीये, पण आता काय राहावं कॅमेरा बंद करा म्हणून सांग. खरं सांग पायल, काय तुला आवडतं का घरी? मस्तच वातावरण. तुम्ही पण तर नोटीस केला असेल ना, मी पण आपल्याला असं चेंज म्हणून आपल्याला बाहेर जावं वाटतं. म्हणजे मला तरी वाटतं म्हणजे फिरण्यासाठी थोडेफार लई दिवस असं 5-6 2-3 महिने झाले का असं वाटतं यार, आता थोडं ना कुठून तरी 2-4 दिवस फिरून येऊ किंवा कुठेतरी बाहेर जावं असं वाटतं मला. बाकी तेच होऊन जातं ना, रुटीन. तर त्याच्या ह्या वर्षात मला आणखी गोष्टीत मला फिरायचं आहे. या वर्षात 1-2-3 ठिकाणी तरी एकटा. म्हणत होते हे मी आता रेकॉर्ड करून घेतलं, तेवढ्यात एकटा म्हणलं, कॅन्सल झालं. नाही, एकटे का होईना ते निघतच नाही बाहेर. सुरुवातीला एकटे जात जाईल, नंतर मी माग भुसभुस करून मी पण जात जाईल. पहिली गोष्ट त्याला फिरायलाच आवडत नाही. हा, ते एकटे का होईना ते म्हटलेले. पण मला स्वतः थोडं तरी फिरणार आहे मी. नवीन धार्मिक स्थळ म्हणजे जसं आपलं, मला 12 ज्योतिर्लिंग करायची इच्छा आहे, तर 12 ज्योतिर्लिंग करणार आहे मी कधीतरी, म्हणजे आयुष्यभरात करायची इच्छा आहे. तर या वर्षात काही, पुढच्या वर्षात काही. त्याच्यानंतर आपले जे मेन धर्मस्थळ आहे, जसं की महाकालेश्वरला गेले होते, हे त्याच्या ज्योतिर्लिंगांमध्ये अष्टविनायक झालेले राम मंदिर. हा, राम मंदिर तर भाई माझा बर्थडेच्या दिवशीच भगवान श्रीरामचंद्र येणार आहे. हो, तर अयोध्यात. तर माझी इच्छा होती ह्या वर्षी होती की वृंदावनला जायचं, पण ह्यावेळेस काही कारणामुळे ते कॅन्सल. वृंदावनचं कसं आहे माहिती का, तिथं जोपर्यंत ठाकूरजी बुलाते नाहीये तब तक जाना नहीं होता है. ठाकुर जी ने बहुत बार बुलाया, नहीं, ठाकुर जी ने हमें एक बार ठाकुर जी ने पकड़ लिया. ठाकुर जी ने मेरे कान में आके बताया, निकालो तेरे पति को बाहर. जेव्हा योगायोग येईल ना तेव्हा तिथं पोहोचू आपण. तर ठीक आहे, देवाने बोलावले शिवाय नाही माणूस. हा, म्हणजे आपण जाऊ नाही शकत, आपण पुढच्या हप्त्यात जाऊ शकतो. का जात नाही आपण? पण ते बोलवलं नाही देवाच. ती गोष्ट
नाही होते ना ती कशी तरी. मग जेव्हा ठाकूरजी म्हणजे श्रीकृष्णांना ठाकूरजी म्हटलं जातं आणि असं म्हणतात की जे वृंदावनात जो जातो ना त्याला ठाकूरजीने एकदा पकडलं की त्याला पकडूनच ठेवतात. ते म्हणजे त्या माणसाचा थोडा रस कमी होत चालतो संसारामधला असं म्हणतात. असं आहे का? बरं लेट जाऊ आणखी लेट जाऊ. पण राम मंदिरला एक तरी चारी धाम यात्रा करायची 12 शिवलिंग यांची पण चारी धाम यात्रा वगैरे प्लॅन करावं लागेल. तर ठीक आहे. तर असं आमचं पुढचं वर्ष 2024 असणार आहे की. आणि सगळ्यात मोठी गोष्ट तर आम्ही यावेळेस खूप मज्जा करणार आहे. 2 महिने तरी. कारण की एका महिन्यामध्ये सुनील दादांचं लग्न आहे, एका महिन्यामध्ये बबलू दादांचं लग्न आहे. सांगू का, जानेवारी मध्ये स्वप्नील दादाचा बर्थडे. तर असं आमचं असणार आहे. इथं पप्पा आपल्याला इथं पप्पा मिसिंग दिसतंय तुम्हाला. कारण पप्पा झोपलेले कारण ते दिवसभर आज लग्नात जाऊन एन्जॉय करून थकले असते. तर चांगली गोष्ट आहे ना. मम्मी ह्या नवीन वर्षात आहे ना तुम्ही पण थोडं नवीन गोष्टीला आत्मसात करायला शिका. तुम्ही पण लय असं गावात राहून आहे ना कसं होऊन जातं माहिती का. जी पण नवीन गोष्ट बघितली ना तिला ऍक्सेप्ट करायचं, विचार करायचा शिका. ठीक आहे. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब. बाय बाय आणि हॅपी न्यू इयर सगळ्यांना. इंग्रजी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. गुढीपाडवा अजून यायचा बाकी. मराठी नवीन वर्ष फक्त गुढीपाडवा. आणि तुमचं हे 2024 चांगलं जावं, समाधानाने आनंदाने जाओ. तुम्हाला म्हणजे अशा ज्या पण तुमच्या चांगल्या इच्छा आहे त्याच पूर्ण हो. वाईट कोणी इच्छा करू पण नका, त्या पूर्ण पण हो. देव नको द्या. चांगल्या इच्छा सगळ्यांच्या पूर्ण हो. बोला श्री पायल महाराज की जय. आशीर्वाद देऊन झालेला आहे. बाय बाय. राम राम मंडळी. बाय बाय. बाय बाय. हॅपी न्यू इयर. ब्लॉगला छान कंटेंट पण भेटलंय. बाय बाय.